महाराष्ट्राच्या आदिवासी आमदारांनी मुख्यमंत्री वेळ देत नाही असा आरोप करत विधानसभेच्या सुरक्षा जाळीवर उडी मारली। यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता हे खऱ्या अर्थाने सरकारचं पाप आहे। महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचे कामही सरकार करत आहे। हे सरकारचं नालायकपण आहे। जनतेचा प्रश्न सोडवण्यापेक्षा हे स्वतःसाठी हे सरकार जगत आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडत आहे। हे प्रश्न महाराष्ट्रामध्ये दिसत आहे असा आरोप नाना पटोले यांनी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हटले। मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जो वाद 2014 पासून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने जो सुरू केलेला आहे तोच आज एकनाथ शिंदेच्याही सरकारमध्ये तेच चाललेलं आहे। ज्या जातींना यांनी आश्वासन दिलं होतं ती पूर्तता हे करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आज आदिवासी आमदारांनी ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये विधानसभेचा उपाध्यक्षसुद्धा नरहरी झिरवळ यांनी सुद्धा आज मंत्रालयातून सुरक्षा जाळीवर त्यांनी उडी घेतली। खरं या सरकारचं हे पाप आहे। सरकारशी होत नव्हतं तर कुठे आश्वासन या लोकांनी द्यायला नव्हतं पाहिजे। गोवारी समाजाला यांनी आश्वासन दिले। गोवाऱ्यांचं आंदोलन संविधान चौकात नागपूरमध्ये चाललेलं आहे। तिकडे धनगर समाजाचा विषय होता, महादेव कोळ्यांचा विषय होता, ओबीसी मराठ्यांचा वाद, हे सगळे वाद निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करते आहे। आमदार त्यांना वेळ मागतात, सत्ता पक्षाचे आमदार मागतात वेळ, पण कुठल्या तोंडाने हे सरकार त्या आमदारांसमोर जाणार हा प्रश्न यांच्यासमोर आहे। आणि म्हणून मग आमदारांना, सत्ता पक्षाच्या आमदारांना मंत्रालयावरून उड्या घ्याव्या लागल्या। हे खऱ्या अर्थाने या सरकारचं नालायकपण आणि सरकारची जी नियत आहे ती जनतेचे प्रश्नापेक्षा स्वतःसाठी हे सरकार जगते आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडते आहे आणि हेच चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे। मग विशेष म्हणजे ह्या उडी मारण्याच्या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, बैठक झाली, त्या बैठक निष्फळ झाली आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे। मुख्यमंत्री सक्षम नाहीत का त्यांचे प्रश्न सोडवायला? वेळ दिली गेली नाही तो एक प्रश्न आहे। आणि 4 दिवसाच्या पहिले जेव्हा गांधीजींच्या प्रतिमेसमोर 2 तारखेला हे सगळे आमदार बसले तर त्या दिवशी यांच्या शिष्टमंडळाला ते भेटले, पण आज त्यांनी वेळ मागितली, त्या वेळ दिली नाही कारण की आता त्यांची स्थिती नाही आहे। कारण की जे काही खोटारडापणा या सरकारचा आहे यांच्या सत्तेत असलेल्याच आमदारांना लक्षात आलेलं आहे। म्हणून हे स्वतःच्या पक्षाच्या सरकारच्या आमदाराशी खोटारडापणा करू शकतात, तर महाराष्ट्राच्या जनतेशी खोटारडापणा यांचा चाललेला आहे। त्यामुळे ही जी काही या सरकारची मानसिकता आहे ती खरी मानसिकता आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेली आहे। विरोधी पक्ष सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।